नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। सिंहगड परिसरात टोळक्याची दहशत। मध्यरात्री 2:30 वाजता रस्त्यावर उभ्या गाड्यांची तोडफोड। सिंहगड परिसरात रात्री नशेधुंद असणाऱ्या टोळक्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याची गंभीर आणि दुर्दैवी घटना समोर आली। ही घटना मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडलेली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। या टोळक्याने सामान्य नागरिकांच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना लक्ष्य केलंय। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिक घाबरलेले असून संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झालेला आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट। प्रकार आहे हा एक मातृत्वनी केलेला प्रकार आहे। मागील काळात देखील सिंहगड भागामध्ये असे थोड्याफार घटना झाल्या होत्या, परंतु याची घटना जरा जास्त झालेली आहे, कारण साधारण 1.5 किलोमीटरमधल्या सर्व या गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत। साधारण 2:30 वाजताच्या सुमारास या घटना झालेल्या आहेत। सर्वसामान्य नागरिक स्वतःचा व्यवसाय आणि नोकरी सांभाळून संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवण करून झोपल्यानंतर हा रात्री 2:30 वाजता केलेला प्रकार आहे। ज्यांना पार्किंग नाही त्या गाड्या रोडला लागतात आणि त्यांनी त्याच गाड्यांना लक्ष केलेलं आहे आणि यामुळं नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण झालेलं आहे, कारण रात्रीच्या वेळी काही लोक दुसऱ्या कामावर येतात, त्यांनाही मारण्याचे हा प्रकार भविष्यात होऊ शकतो। त्यामुळं आम्हाला अशी विनंती पोलीस प्रशासनाला की आपण थोडंसं वचक वागण्यासाठी या ठिकाणी थोडीशी गस्त वाढवावी किंवा एखादी रात्रीच्या वेळी आपण फेऱ्या माराव्यात, जेणेकरून अशा जे माथे फिरूनला काहीतरी थोडंसं त्यांना चाप बसेल। कारण मागच्या काळात देखील अशा काही घटना झालेल्या आहेत, पण सुदैवाने याच्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। रस्त्यावरती रात्री आपला हा हायवेच्या जवळचा भाग असल्यामुळे हा बऱ्यापैकी रात्रभर चालू असणारा वाहतुकीचा रस्ता आहे आणि याच्यावरती चालू गाड्यांवरती जर काही असा प्रकार केला असता कदाचित कुणी त्याचा विरोध केला असता, तर एखाद्या नागरिकाला त्यांनी मारण्याचं काही कमी केलं असतं, कारण त्यांच्याकडे सर्व तीक्ष्ण हत्यार असून त्यांनी वार केलेले प्रथमदर्शनी या ठिकाणी दिसते। तर आम्ही CCTV काही चेक केले, त्याच्यामुळे त्यांच्या हातात तीक्ष्ण हत्यार होती। त्यामुळं चुकून जर एखादा नागरिक त्यांना अपोज केला असता रात्रीच्या वेळी, त्या नागरिकाचाही त्याला जीव गमावा लागला असता, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। आपल्यासोबत शिवभाऊ पासेकर भाऊ घडलेल्या प्रकारासंदर्भात काय सांगाल? घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि हे जे आहेत ना तोडणारे हे त्यांच्या विचाराचा दृष्टिकोन एकदम भंगार आहे आणि नैतिकता आहे एकदम म्हणजे चुकीचं आहे। आणि अशा या घाणेरड्या वृत्तीला पुणे पोलीस अजिबात त्यांची गय करणार नाही आणि हे जाणार नाही, पुढे पळणार पण नाही। पोलिसांचं चांगल्या प्रकारे सर्व कॅमेरे चेक करायचं काम चालू आहे। परिसरातील नागरिक कार्यकर्ते सर्व पक्षीय कार्यकर्ते सगळेजण मदत करतायत आणि लवकरात लवकर ते मिळतील आणि मग त्यांना आहे ना समजेल आपण काय केलं आणि काय नाही। विलाजी, काय मत आहे आपलं या बाबतीमध्ये? हा प्रकार पहिल्यांदाच सिंहगड रोडला घडलेला आहे। वास्तविक पाहता हा प्रकार घडणं खूप दुर्दैवी घटना आहे। वास्तविक पाहता या रोडला पोलिसांची गस्त ही बऱ्यापैकी हे वारंवार प्रकार घडलेले आहेत, तर पोलिसांची गस्त ही असलीच पाहिजे। कारण असं वाटतं आहे की पोलिसांची गस्त कुठंतरी पोलीस कमी पडत आहेत, तरी कृपया पोलीस प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता अधिक लक्ष द्यावं। अनेक लोकांच्या या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक लोक यांना जर हे रात्री घडल्यामुळं नागरिक या ठिकाणी नव्हते, नागरिक जर असते तर त्यांच्यावर वार झाले असते, तर असे प्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनाने वेळीच काळजी घ्यावी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।